वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पुरनेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया। पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम Badani, Kathita Vistaru, Panduranga Karu Prathama Namana, He Dusare Jalana Santatiya. बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम कृपालाने कधे दाविता बाबाजी सद्गुरुदास तुका। उपजोनिया पुढती येऊ खाला खाऊ दही भात। भगवान भैरवनाथाच्या परम कृपाशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या शुभ आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सोहळा व भगवान भैरवनाथाचा हा जन्म महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथे साजरा होत आहे आपल्या खामगावला। रात्रीच आपण चर्चा केली की 49वे हे वर्ष आहे। ही साधना, ही उपासना, हे धर्म कार्य तुम्ही सर्व ग्रामस्थांनी अखंड आणि अव्याहत रूपाने इथपर्यंत चालत आणलेलं आहे। आज या सोहळ्याची पावन सांगता, सांगतेच्या प्रित्यर्थ भगवत सेवेसाठी अर्थात काल्याच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबारायांनी आपल्या छोट्याशा अभंगामध्ये आपल्याला जो काला दिलेला आहे, काल्याच्या स्वरूपात जे चिंतन दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। थोडीशी प्रस्तावना पाहिल्यानंतर विठ्ठला गोकुळामध्ये परमेश्वराचं प्राकट्य झालं। ईश्वर हा प्रगट होत असतो आणि जीव जन्म घेत असतो। जन्म मरणाचा संबंध जीवाशी आहे। प्राकट्य किंवा अवतरण हे परमेश्वराचं होत असतं। अवतरती इति अवतार
जो अवतीर्ण होतो त्याला अवतार म्हणतात. म्हणून श्रीकृष्ण हे अवतार आहेत. भगवंताचा अवतार ज्या भूमीवरती झाला ती देवभूमी. उत्तर हिंदुस्थान ही देवभूमी आहे आणि विशेष देवभूमी जिला म्हटलं जातं ती हरिद्वार पासून वरती. हरिद्वार म्हणजे हरीकडे जाण्याचा दरवाजा म्हणून त्याचं नाव हरिद्वार आहे. परमेश्वराकडे जायची तसा भगवंत हा देवभूमीमध्ये प्रगट होतो. कालिदासाने आपल्या काव्यामध्ये असं म्हटलेलं आहे, अस्त्युत्तरश्याम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज. अस्ति उत्तरश्याम दिशि देवता. उत्तर दिशेले म्हणजे जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला देवता प्रगट झाले. दक्षिण दिशेला राक्षस आणि मध्य भाग जो आहे मध्य भाग म्हणजे नर्मदेपासून तर गोदावरी पर्यंतचा जो भूभाग आहे हा मध्य भारत आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि त्याच्यामध्ये मध्य भारतामध्ये देवाच्या संस्काराची लोक आणि असुराच्या संस्काराची दोन्ही संस्काराची लोक. तिकडे देवता, दक्षिणेमध्ये असुर आणि मध्यभागी देव आणि असुराचं संमिश्रण. आता तुम्ही कोणत्या भागात येता तुमचं तुम्ही पाहून घ्या, तुम्ही कोण आहे ते तुम्हाला कळेल. मग तो देवभूमी आणि देवभूमीमध्ये भगवंत अवतार घेतात. देवभूमीचा अर्थ आहे की सात्विक भूमी आणि असुर भूमीचा अर्थ आहे की तमोगुणी भूमी आणि मध्य भागाचा अर्थ आहे सत्व, रज आणि तम तिन्हीने मिश्रित असणारी भूमी. हा मध्य भूभाग झाला. आणि म्हणून भगवंत सात्विक भूमीमध्ये जन्माला आले, ज्या भूमीचं अनन्य महत्व आहे. विठ्ठला विठ्ठला. मग ते गोकुळ असेल, वृंदावन असेल, देवभूमी आहे. धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्र च. ती भूमी धन्य आहे जेथे साक्षात भक्ती नृत्य करते. जेथे भगवंत प्रत्यक्षात असतो तेथे भक्तीचं नृत्य पाहायला मिळतं, भक्तांचं नृत्य पाहायला मिळतं. देवभूमी आहे. हे देवभूमीचं महत्व आहे. लोकांमध्ये अधिकांशः सत्वगुणाचा प्रादुर्भाव आहे. असुरामध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव असतो देव आणि सात्विक लोकांमध्ये सत्वगुणाचा प्रादुर्भाव असतो. जेथे सत्वगुण आहे तेथे भक्ती आहे, जेथे सत्वगुण आहे तेथे परमात्मा आहे आणि जेथे सत्वगुण आहे तेथेच भक्ती आहे. भक्ती, भगवंत आणि संत हे सत्वगुणामध्ये नांदत असतात. आणि म्हणून सत्वगुणाचं आधिक्य असल्यामुळे परमेश्वर श्रीकृष्णाने सुद्धा त्या सात्विक भूमीमध्ये अवतार घेण्याचं ठरवलं. विठ्ठला विठ्ठला. धन्य ते गोपाळ, धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोपाळ. तर नारी सकळ धन्य 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 धन्य. ओ नर नारी सकळ धन्य 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 धन्य. नारी सकळ धन्य 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 धन्य. नारी सकळ धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, नर नारी
सकळ धन्य धन्य. काय गोकुळ धन्य, गोपाळ धन्य, नर नारी सकळ धन्य धन्य. तिथे राहणारे नर म्हणजे पुरुष मंडळी आणि नारी म्हणजे स्त्रिया. गोकुळच्या स्त्रिया धन्य, गोकुळचे पुरुष धन्य. आणि एवढंच नाही तर सकळही धन्य धन्य. सकळ म्हणजे या नरनारीच्या व्यतिरिक्त जे काही असेल ते सुद्धा. तेथील वृक्ष असेल तो धन्य, तेथील पाषाण असतील ते धन्य, तेथील कीट मुंगी पतंग असतील, गाई गुर धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गाई. धन्यता गोपिका धन्यतांच्या गाई. धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गाई. धन्यता गोपिका धन्यतांच्या गाई. कृष्णमय शरीर झाले त्यांचे. धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गाई. त्या गोपिका धन्य आहेत, गायी धन्य आहेत. तिथं सर्वाला धन्य आहे, धन्यता आहे. का ज्या सात्विक भूमीमध्ये त्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि म्हणून त्यांना धन्यता दिलेली आहे. भगवान ज्या भूमीमध्ये जन्माला येतो त्या भूमीला सुद्धा धन्यवाद दिलेला आहे. इतकी पावन भूमी आहे ते. ज्या भूमीमध्ये सातत्यानं भक्तीचा प्रवाह नित्य निरंतर वाहत राहतो. याचा अर्थ काय की सत्वगुणातून ही सात्विक गंगा आहे. आणि म्हणून वृंदावनची गंगा ही प्रेम गंगा आहे. गोकुळची गंगा यमुना आहे, परंतु यमुना सुद्धा प्रेम गंगा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि तिथे योगी आहेत, मुनी आहेत, जपी आहेत, ऋषी आहेत, साधू आहेत, संत आहेत, वैष्णव आहेत. ये सर्व धन्य आहे. काय योगिया मुनी जन ध्यानी, योगिया मुनी जन ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी. योगिया मुनि जन ध्यानी. ते सुख आशानी शयनी, ते सुख आशानी शयनी, हे सुख आसाने शयनी. हे सुख आसाने शयनी. हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे. हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे. गोकुळ जागवळिया, गोकुळ जागवळिया. 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 गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळ. हरि सुख पावले रे. हरि सुख पावले रे. हरि सुख पावले रे. हरि सुख पावले रे. योगिया मुनी जन ध्यानी, ते सुख आसनी शयनी. हरि सुख पावले रे, गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा. काय किती म्हणून त्या गोष्टीचं वर्णन करावं. योगी असेल, मुनी असतील, जनी असतील, ध्यानी असतील, सर्व गोपिकांना, गवळ्यांना, वृक्षवेलींना सर्वांना तिथला अमर सुख आहे. प्रेम नेहमी अमर राहिलेलं आहे. काय प्रेम करणारा मरतो पण प्रेम मरत नाही, लक्षात ठेवा. प्रेम करणारे कितीतरी लोक आजपर्यंत मेले, परंतु प्रेम मरत नाही. प्रेम हे अमृतत्व आहे. काय प्रेम हे अमरता आहे. म्हणून गोकुळामध्ये जे काही आहे ते सर्व अमर आहे. कारण जीव कोटीमध्ये जेवढे येतात ते सर्व मर्त्य असतात आणि जे ईश्वर कोटीतले असतात ते अमर असतात. आणि ज्यांना ईश्वराचं सानिध्य निरंतर लाभलेलं आहे. काय जिथे सूर्य आहे तेथे अंधाराचा प्रवेश नसतो, लक्षात घ्या. सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू,
तरी तमारी हा डगरू आला चिकी. सूर्याच्या दृष्टीत अंधार नाही, प्रकाशाच्या दृष्टीत अंधार नाही, विचाराच्या दृष्टीत अविचार नाही, ज्ञानाच्या दृष्टीत अज्ञान नाही. आणि गोकुळ तर प्रकाशमान आहे. श्रीकृष्णाचा सार्वत्रिक प्रकाश गोकुळामध्ये व्याप्त आहे. विठ्ठला कारण गोकुळची भूमी श्रीकृष्ण तेथे असल्यामुळे सर्वांना आकर्षित करते. काय कृष्यती कृषती वा कृष्ण, जो ज्याला दिसेल, जो त्याला पाहिल त्याला आकर्षित करतो आपल्याकडे, म्हणून त्याचं नाव कृष्ण आहे. गोपिकांना आकर्षित केलं, सर्व जनतेला तिथले आकर्षित केलं. अरे जो कंस शत्रू होता, कंसाला सुद्धा भगवंताने आकर्षित केलं होतं. तो शत्रू दिसावा, तो देव मानत नव्हता कृष्णाला, परंतु शत्रू दिसावा या भावनेनं कंसाला सुद्धा आकर्षित केलं होतं. कंस म्हणजे कोण लक्षात घ्या. संस्कृतामध्ये कशी हिंसायाम धातू आहे, कशी धातूचा अर्थ आहे त्या ठिकाणी खाटीक. कंसाचा अर्थ काय? खाटीक. खाटीक काय करतो? गुराढोरांना मारतो, गाईला कापतो, बकऱ्यांना कापतो, एक नाही सर्वांना कापणारा, कोंबड्यांना मारतो आणि तो मांस तयार करून तुमच्यासारख्या लोकांना देतो, तो खाटीक आहे. तसा म्हणून कंस शब्दाचा अर्थ खाटीक आहे आणि तो खाटीक प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याला कृष्णासारख्या बाळाला मारण्याची इच्छा झाली. अरे शत्रूचं जरी बाळ असेल आपल्या अंगणात आलं तर आपण आवडीनं उचलून घेतो. आपण त्याच्यामध्ये बाळात शत्रुता नाही पाहिजे. बाळ निरागस आहे, ते कोणाचं शत्रू नाही, ते कोणाचं मित्र नाही. बाळाला कल्पनाच नाही शत्रू मित्र काय असते. आणि म्हणून कोणी त्याला उचलतं आणि कडेवर घेतं, आपल्या हृदयाला लावतं, छातीशी लावतं. परंतु दुराचारी कंसाला बाळाची सुद्धा दया नाही आली. लक्षात ठेवा, दया हा जो सद्गुण आहे, दया हा जो सद्गुण आहे, जेथे देव संस्कृतीतला शब्द आहे. तुम्ही हिंदू आहात, तुमची संस्कृती देव आहे, म्हणून तुमच्या धर्मामध्ये दयेला महत्व आहे. आणि ज्या देव संस्कृती नाहीत, आसुरी संस्कृती आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या शब्दकोशामध्ये दया नावाचा शब्द नाही. काय ते कोणावरही दया करत नाही, तुम्हाला माहीत आहे. म्हणून कशी हिंसायाम या धातूपासून जो कंस शब्द बनतो, त्या कंस शब्दाचा अर्थ आहे खाटीक, गुराढोरांना कापणारा. आहे की नाही? तो कापतो, तुमच्या सारख्याकडे विकतो, तुम्ही खाता. आहे की नाही? अरे मांसामध्ये मांस कशाचं तुम्हाला खायला मिळतं हे समजत नाही. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये गाईचं मांस मिक्स, त्याच्यामध्ये डुकराचं मिक्स, एक नाही, त्याच्यामध्ये गध्याचं घोड्याचं सुद्धा मिक्स करून येत असतं. म्हणजे तुम्हा लोकांना, म्हणजे खाणाऱ्या लोकांना बरं, आपल्या कीर्तनातले सोडून, आणि याच्यातलं कोणी खात असेल तर सोडून द्या आता कीर्तन झाल्यावर. विठ्ठला विठ्ठला. म्हणून मला सांगायची एक गोष्ट, कंस हा खाटीक होता, क्रूर होता, क्रोधी होता, निर्दयी होता. दया नावाची वस्तू त्याच्या हृदयात नव्हती. त्याने स्वतःच्या बापाला सोडलं नाही तर लोकांना सोडेल का? प्रजेला. स्वतःच्या बापाला सुद्धा राजगादीहून फेकून दिलं त्याने. राजगादीहून फेकून दिलं आणि स्वतः गादीचा मालक झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी गोकुळात लोकशाही होती, गोकुळात लोकशाही होती आणि त्या याच्यामध्ये मथुरेमध्ये हुकुमशाही होती. त्याचा जो हुकूम आला तो पालन करावा लागायचा. परिस्थिती अशी आहे, अशी पर उपदेश कुशल बहुते हे रे, जे आचरही ते नर नगने हे रे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. पर उपदेश कुशल बहु तेरे, जे अचरहि ते नर नगर. राम सिया राम.
उपदेश कुशल बहु तेरे जे अचरहिते नर न घनेरे. अरे दुसऱ्यांना उपदेश करणारे जगामध्ये मोजता येत नाहीत, परंतु उपदेशाप्रमाणे आचरण करून बोलणारे आजही जगामध्ये लोक नाहीत. असतील, मी नाही म्हणत नाही, असतील पण क्वचित. काय जसा उपदेश करतात तसे वागणारे, तसे आचरण करणारे लोक नाहीत. नाही संताची ना उमटले अंगी, नाही संताची ना उमटले अंगी, नाही संताची ना संत चिन्ह उमटले अंगी. पुढे उपदेशा लागे पात्र झाला, उपदेशा लागी पात्र झाला. काय उपदेश करायला तयार झाला, पण संतत्व नाही आलं, साधुत्व नाही आलं. साधुत्वावर मी तुम्हाला रात्री सुद्धा सांगितलं, पुन्हा डबल नाही सांगत. संत झाला नाही, परंतु संतांनी जे गोष्टी सांगितल्या तो सांगायला लागला. म्हणून अशा लोकांच्या शब्दांचा समाजावर प्रभाव होत नाही. काय महाराजांनीच म्हटलेलं आहे, बोले तैसा झाले, बोले बोले तैसा झाले, तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. बोलण्याप्रमाणे वागतो तो साधू म्हणावा त्याला. जो बोलण्याप्रमाणे वागतो आणि वागण्याप्रमाणे तुम्हाला सांगतो त्याला साधू म्हटलेलं आहे. संत गाडगे महाराज आमच्या तिकडे विदर्भात होऊन गेले. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की ते राष्ट्रसंत झाले. राष्ट्रसंत आणि संत गाडगे महाराज दोन संत विदर्भात झाले आधुनिक काळात. विठ्ठला विठ्ठला. राष्ट्रसंत 4थी 5वी पर्यंत शिकलेले होते, पण गाडगे बाबा अजिबात शिकलेले नव्हते. काय त्यांनी शाळा सुद्धा पाहिली नाही, घरची भयंकर गरिबी. काय त्याच्यामुळे शाळा शिकता नाही आली. थोडं बहुत काही धन वैभव शेतीबाडी होती ती सावकारानं ग्रासून टाकली, सावकारानं घेऊन टाकली. कठीण परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीनं बालपण काढलं, तारुण्य काढलं आणि नंतर पुढे ते संत झाले. संत झाल्यानंतर गाडगे बाबांचं असं होतं, ते कोठेही गेले ते गाव झाडून काढायचे, रस्ते झाडून काढायचे, मंदिरं झाडून काढायचे. आणि जंगलात जायचं, एखादी काड्याची मोळी आणायची, तुमच्या घरापुढे टाकायची, नंतर भाकर मागायची. काय
बाबाने सेवा करून ते अन्न घेत होते लोकांचं, बिना सेवेचं अन्न घेत नव्हते, असा त्यांचा नियम होता. बाबांनी अशी मोळी टाकली आणि भाकर मागितली. ते म्हणाले, आई या गाडग्याला फार भूक लागलेली आहे, एखादी भाकर, चटणी भाकर असेल तर दे. असं त्यांचं जीवन होतं. एके दिवशी बाबा संध्याकाळच्या वेळी एका गावात पोचले. बाबांना दिवसभर अन्न नाही मिळालं खायला, म्हणून भूक लागली होती. आणि एका ग्रस्ताच्या घरी तिथे पोथी चालू होती. बाबांनी गावात प्रवेश केला, एक नाही. प्रवेश केल्यानंतर 4-2 लोकांचा बसायचा एक ओटा होता, एक नाही. आणि त्या ओट्यावरती रिकामे लोक नेहमी बसायचे. आणि रिकाम्या लोकांची चर्चा सुद्धा रिकामीच असते. कामाच्या माणसाची चर्चा वेगळी असते. ज्यांना काहीच काम राहिलेलं नाही, जे रिकामे जे कुठे बसतात ना, फुलावर, एखाद्या झाडाखाली, एखाद्या ओट्यावर, काय ते रिकामे, त्यांची चर्चा सुद्धा रिकामी, त्याच्यात काही तथ्य नसतं. असे लोक, टवाळखोर लोक बसले होते, निंदा करणारे. आणि मग बाबा गेले. म्हणे बाबा, त्यांना विचारलं, मला भूक लागलेली आहे, भोजन कुठे मिळेल? ते म्हणाले, महाराज बरं झाला मला विचारलं. आणि आमच्या गावात फार धार्मिक माणूस आहे, त्याच्या घरी पोथी चालू आहे, आणि तिथं गेल्यानंतर सर्व धार्मिक लोक तिथं बसलेले आहेत, तुम्हाला भोजनही मिळेल आणि सन्मानही मिळेल. बाबा म्हणाले, सन्मान नाही मिळाला चालतो, फक्त भोजन मिळालं पाहिजे, कारण पोटाला भूक लागलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. बाबांनाही बरं वाटलं, बाबा धार्मिक लोक आहेत, आपल्याला लवकरात लवकर देतील भाकर. आणि धार्मिक कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज आहे, पूर्वी होता, जटिल प्रश्न आहे. भरपूर माळा, गळाभर माळा घातल्या म्हणजे तो धार्मिक आहे असं नाही. चंदन टिळे लावून बसलेला आहे म्हणजे तो धार्मिक आहे असं नाही, लक्षात ठेवा. पोथी पुराण वाचतो म्हणजे तो धार्मिक आहे असं नाही. ज्याला धर्म कळाला तो धार्मिक आहे. ज्याला काय कळाला? सर्व करून, सर्व गळ्यात माळा आहे, टिळे आहेत, गंध आहेत, सर्व आहे, पण त्याला धर्मही कळालेला आहे, तो मात्र धार्मिक आहे. मग बाकीचे जे कोण आहेत, टिळे टोपी माळ देवाचे गबाळ, मागवी ओंगाळ पोटासाठी, मागवी ओंगाळ पोटासाठी, मागवी ओंगाळ पोटासाठी. टिळे टोपी मागवी ओंगाळ पोटासाठी, मागवी ओंगाळ पोटासाठी, टिळे टोपी माळ सर्व काही कशासाठी? फक्त पोटासाठी, पोट भरण्यासाठी आहे. परमार्थ पोट भरण्यासाठी नाही. संसार जरूर पोट भरण्यासाठी असेल, पण परमार्थ पोट भरण्यासाठी नाही. परमार्थ हा भगवत प्रेम आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी आहे. आणि बाबा त्या गावात, त्या घरापुढे जाऊन उभे राहिले. भुके लागल्यामुळे जोरात आरोळी केली. अरे कोणी आहे का घरामध्ये? या गाडग्याला फार भूक लागलेली आहे, शिळी पाकी रोटी असेल तर द्या मला एखादी भाकर. नेमकीच पोथी सुरू झाली होती बा, आणि पोथी रंगात आली होती. कोणाची पोथी केव्हा रंगात येईल हे सांगताच येत नाही. काय पोथी रंगात नाही आणायच्या, पोथीच्यामुळे ही माणसं रंगात आली पाहिजे, म्हणजे परमार्थात आली पाहिजे. विठ्ठला. बाबांनी भिक्षा मागितली. पोथी वाचक होता, त्याला वाटलं आपल्या पोथीमध्ये कोण विक्षेप करत आहे. अरे समोरच्याच्या पोटात इतका विक्षेप झालेला आहे, कावळे ओरडत आहे त्याच्या पोटामध्ये, कमी विक्षेप आहे का? आणि पोथीवाल्याला खाऊन पिऊन सज्ज होऊन बसलेला होता. आणि म्हणे कोण ओरडायला लागलं पा. बाबाने पुन्हा एकदा आरोळी केली त्यांना असं म्हटल्यानंतर. आणि तो पोथी वाचक म्हणाला, अरे मूर्खाव बसलेत काय, त्याचा ठाव घ्या, जा त्याला 2-4 थापडा मारा, नाही तर 2-4 लाता मारून द्या, तो पोथीत विक्षेप करत आहे. पण कोणाची हिंमत नाही झाली. अरे जो कठोर असेल त्याचीच हिंमत होईल, जो निर्दयी असेल त्याची हिंमत होईल. साधूला मारण्याची कोणाची सहसा हिंमत होत नाही. तुकोबारांना मारण्याची हिंमत कोणाची नव्हती, पण मंबाजी गोसाव्याची होती. तो रात्रंदिवस वेद वाचत होता, पण त्याच्यासारखा कठोर अंतकरणाचा माणूस देऊत नव्हता. त्याला दया होती का? आणि इकडे रोज लोकांना वेद सांगायचा.
वेद सांगायला काही अर्थ आहे का? त्याला दयाच मिळाली नाही. बाबांच्या अंगावर कोणीच नाही धावून गेलं. शेवटी पोथी वाचणाऱ्याला वाटलं कोणीच जात नाही, तोच उठला स्वतः. ज्या पाटावर बसला होता पोथी वाचायला तो पाट घेतला आणि बाबांना डोक्यात मारण्यासाठी धावला. जसा दरवाजात आला बाबांनी त्याचा इथं हात पकडला. ते परिपूर्ण संत होते, त्यांच्यामध्ये संतत्वाचा कुठेच अभाव नव्हता, ते खरे साधू होते. आणि बाबाने हात धरला. बाबाने एवढंच म्हटलं, हीच का तुझी पोथी? तुझ्या पोथीत हे सांगितलंय की कोणी भुकेला आला असेल तर त्याच्या डोक्यात पाट मारायचा, हे शिकवलं का तुझ्या पोथीन तुला? आणि काय सांगतो जगाला? बाबा म्हणाले, मूर्ख तुझा धिक्कार असो. त्याच्या हातातला पाट तिथंच गळून गेला. पुन्हा तो पोथीच्या पाटावर आयुष्यभर बसला नाही. आयुष्यभर बाबांची सेवा केली. त्याला त्यावेळी कळाले की पोथी काय. कोणामुळे कळाली पोथी? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्या साधूमुळे त्या पोथी वाचकाला पोथी कळाली. नाही तर तो 50 वर्षापासून पोथी वाचून लोकांना सांगायचा. ऐकणारे सुधारले नाही, तो तर नव्हताच सुधारला. तो जर सुधारणा झाली असती तर कशाला पाठ घेऊन धावला असता. बाबाने म्हटलं, का रे, ही पोथी वाचण्याचा हा अर्थ आहे का? तुम्हाला आता पुढं बोलू नका. माझं एवढं चुकलं, हे आयुष्य त्या चुकीच्या मोबदल्यात तुम्हाला समर्पण. त्यानं उभं आयुष्य समर्पण केलं. आयुष्यभर बाबाचा सेवक म्हणून राहिला. सेवक म्हणून राहिला. झाले का नाही परिवर्तन? मग पोथीनं परिवर्तन झालं का? मग कोणाच्या शब्दानं झालं? बाबांनी कधी पोथी हातात धरली नाही. त्यांचं जीवनच पोथी झालेलं होतं. त्यांचं नखशिखांत जीवन पोथी होतं. त्यांनी कधी पुस्तक किंवा पोथी अशी धरून वाचली नाही. परंतु ते जे जे बोलत होते ते सर्व पोथी होती. हे पोथीमय शब्दमय जीवन. जसं बोलतो तसा चालतो, अशा प्रकारचं बाबांचं जीवन होतं. म्हणून कोण सुधारला? पोथी वाचक सुधारला. विठ्ठला विठ्ठला. अरे वेड्यामध्ये सुधारणा करणं अवघड नाही, पण शहाण्यामध्ये सुधारणा करणं फार अवघड असतं. शहाणे जे स्वतःला समजतात त्यांची सुधारणा होत नसते. त्यांना कोणी सुधारणा करणाराही फार कठीण आहे. शहाण्यामध्ये सुधारणा होणं फार अवघड आहे. म्हणून वेडे भावडे भोळे भाळे जे आहेत बिचारे, ते सहज ते सुधारून जातात, सहज त्यांचा उद्धार होतो. पण यांना उद्धरून नेणं अतिशय अवघड आहे. आणि असे लोक समाजाला ज्यावेळी उपदेश करू लागले ते तर उद्धरून जात नाही, पण समाजाचंही नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय पाहिजे? बोलणारामध्ये साधुता पाहिजे. विठ्ठला, मी तुम्हाला त्या विषयातून इकडे आणलं होतं. कोणता विषय होता? गोकुळ देवभूमी आहे, गोकुळ सात्विक भूमी आहे, सत्वगुणी भूमी गोकुळ आहे. आणि सत्वगुणी भूमी गोकुळ असल्यामुळे नंदबाबाचा यशोदेचा जन्म तिथं झाला. आणि मथुरा तमोगुणी रजोगुणी भूमी आहे. म्हणून देवाने प्रगट झाल्याबरोबर वसुदेव देवकीला सांगितलं, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे. बाबांना सांगितलं वसुदेवजींना की तिथे मायेचा जन्म झालेला आहे गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये माया राहू शकत नाही. काय? जिथं ब्रह्म येणार आहे ती अगोदरच माया तिथून पसार होऊन जाते.
सूर्य उगवल्याबरोबर अंधार पळून जातो, थांबतो का? सूर्य उगवला की अंधार गायब. आता मायेला माहीत आहे मी जेथे उत्पन्न झालेली आहे तेथे परब्रह्म परमात्मा येणार आहे, आपलं काही चालणार नाही, त्याच्यासाठी आपण इथून गेलेलं बरं. आणि तिकडून वसुदेवाने टोपलीमध्ये ठेवून भगवंताला यमुना पार करून गोकुळात आणलं. काय गोकुळात आणल्यानंतर परब्रह्माला तिथे यशोदेच्या पलंगावर ठेवलं. रात्रीचा प्रसंग आहे. काय श्रीकृष्ण केव्हा जन्माला आले, अवतार केव्हा झाला? रात्री झाला 12 वाजता. रामरायाचा अवतार दिवसा 12 वाजता, श्रीकृष्णाचा अवतार रात्री 12 वाजता. विठ्ठला अरे चंद्रवंशाला प्रकाशित करण्यासाठी कृष्ण चंद्र रात्री जन्माला आले आणि रघुवंशाला सूर्यवंशाला प्रकाशित करण्यासाठी भगवान राम भर दिवसा मध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर अशा वेळी ते प्रगट झाले. विठ्ठला विठ्ठल. दोघांचाही अवतार घेण्याचा वेळ एक, दोघांचाही 12 वाजेचा वेळ. आणि तुमचा आमचा ठिकाण आहे का जन्म घेण्याचा? कधी रात्री, कधी दिवसा, कधी दुपारी, तर कधी केव्हा. एक टाईम नाही, एक वेळ नाही. म्हणून तुम्ही आम्ही ज्योतिष कुंडल्या पाहून पाहून परेशान आहोत. आहे की नाही? कोणाच्या भाग्यात काय आहे, कोणाच्या भाग्यात कोणता ग्रह आहे, काय आहे. तर मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की भगवंत ज्या गोकुळात आले ती गोकुळची भूमी सत्वभूमी आहे, सत्वगुणी भूमी. आणि ते लोक तिथं आल्यानंतर जोपर्यंत कृष्ण राहिले त्या भूमीमध्ये तोपर्यंत ते लोक तिथं राहिले. आणि भगवंताने आपली लीला संवरण केली. भगवंत निधामाला गेल्यानंतर सर्वच लोक निघून गेले, तिथे कोणीही राहिलं नाही. एक गोष्ट रामरायाने ज्यावेळी त्या ठिकाणी ती भूमी सोडली अयोध्येची, त्यांनी सोडल्यानंतर ते लोक गेले नाही. भगवंताने संपूर्ण अयोध्याच उद्धरून नेली वैकुंठात, सर्व लोक वैकुंठात. किती विशेषता आहे. अरे हा धर्म किती विशेष आहे, या धर्मातले अवतार किती विशेष आहे. जगामध्ये एकच धर्म हिंदू धर्म असा आहे की ज्याच्यामध्ये अवतार प्रणाली आहे, अवतार होतात. इतर धर्मामध्ये प्रेषित आहे, देवदूत आहे. त्यांच्यामध्ये देव जन्माला येत नाही, देवाचा अवतरण होत नाही. देव कोणीतरी दूताला पाठवतो, देवदूत. प्रेषित, प्रेषित म्हणजे पाठवलेले, कोणाला तरी पाठवतो, एक नाही. आणि ज्याला कोणाला पाठवत असेल तो त्या धर्माचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतो, उपदेश करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुमचा धर्म इतका पावन आहे की तुमच्या धर्मामध्ये ईश्वर अवतार घेतो. बाकीच्या धर्मामध्ये प्रेषित अवतार नाही घेते, येतात प्रेषित. ते येतात, नंतर वढून जसा आदेश असेल तो आदेश ते ऐकवतात. आणि येथे प्रत्यक्ष भगवान अवतीर्ण होतो, स्वतः गीता सांगतो अर्जुनासारख्यांना, स्वतः तो जगाला उपदेश करतो. ही विशेषता तुमच्या धर्मातली आहे. विठ्ठला विठ्ठला. वसुदेवजीने तो भगवान बालकृष्ण यशोदा आईच्या पलंगावर नेऊन ठेवला. ती झोपलेली होती, तिला कल्पनाच नाही की मला बाळ झालं म्हणून. जगामध्ये अशी एकही स्त्री आहे का जिला बाळ झालेलं कळत नाही? अशी जगात कोणीच मिळणार नाही. पण यशोदा माऊली सकाळी उठली, पाहते तर छोटंसं बाळ आपल्या शेजारी रांगत आहे, खेळत आहे. काय खेळत असणारा बाल कन्हैया कृष्ण तिने पाहिला. बरवा ओ हरी बरवा, बरवा ओ बरवा ओ हरी बरवा ओ बरवा हरी बरवा. मदन मोहन कान्हो गोवळा ओ, मदन मोहन मदन मोहन कान्हो गोवळा ओ,
बरवावो मदन मोहन कान्हो गोवळावो. अतिशय सुंदर बालक काय. ज्यावेळी भगवंत सगुण रूप धारण करतो त्यावेळी त्याच्या शरीरावरती सौंदर्य फुलत असतं. निर्गुण निराकार परमात्मा सुंदर नाही, असुंदर नाही, काळा नाही, गोरा नाही, लहान नाही, मोठा नाही. आणि हा सुंदर बालक नव्हता काळा गोरा खुदान ठेंगना, स्वरूप सुंदर न आंधळा देखना. तो इतका सुंदर आहे पण निर्गुण निराकार त्याच्याजवळ सौंदर्य नाही. आणि म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन गवळण करते. दिशे सगुण हा स्वरूप सुंदर, दिशे सगुण परी हा व्यापोनी आठेला चराचर, देव दानवादी मानव असुर, देव दानवादी मानव असुर, यावी न उरलायचा नाही तृणांकुरव, यावी न उरलायचा नाही तृणांकुरव, आईच्या गवळणी त्या अनुवाद करे, आईच्या गवळणी त्या अनुवाद करे, आईच्या गवळणी त्या अनुवाद करे, आईच्या गवळणी त्या अनुवाद करे. हो दिशे सगुणा हा स्वरूप सुंदर, परिहा व्यापोनी आठेला चराचर, देव दानवादी मानव असुर, यावी न उरलायसा नाही तृणांकुरवो. एवढा सुंदर दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, स्वरूपाने अतिशय सुंदर सगुण आहे म्हणून. परिहा व्यापोनिया ठेला चराचर. जरी तो सुंदर परमात्मा सगुण रूपात प्रगट झाला असेल परंतु तो संपूर्ण जगामध्ये ज्याचं व्यापकत्व आहे, व्यापक आहे तो. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कर, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कर, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कर, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ, गोविंदो माये गोपाळू, सभयाभ्यंतरी अवघा परमानंदू. शून्य स्थावर जंगम व्यापून उरलेला तो आहे. शून्य म्हणजे प्रपंच, शून्य म्हणजे परब्रह्म. शून्य शब्दाचे अनेक अर्थ आहेत. काय माऊलीने शून्य शब्दाचा प्रयोग आपल्या अभंगामध्ये अधिक केलेला आहे. माऊलीची गाथा पा, अनेक अभंगामध्ये शून्य शब्दाचा
भिन्न भिन्न अर्थाने प्रयोग केलेला आहे. विठ्ठला वेदांत शून्य शब्दाचा अर्थ अभाव करतो. ज्या आत्मस्वरूपावरती जगत शून्य आहे म्हणजे आत्मस्वरूपावरती भासणारं जगत अभाव स्वरूप आहे. काय परमात्मा भावरूप आहे, प्रपंच अभावरूप आहे. आणि जी वस्तू अभाव स्वरूप असते तिचं अस्तित्व नसते, भाव स्वरूप वस्तूचं अस्तित्व असते. हे वेदांत सांगतो, गीता सांगते. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. असतः भाव न विद्यते. असत वस्तूची सत्ता नसते आणि सद्वस्तू सत्ता स्वरूप असते. विठ्ठला मग तो सुंदर परमात्मा गोकुळामध्ये आला आणि गोकुळची योग माया जी जन्माला आली होती. माया भगवंताच्या समोर टिकत नाही, परंतु तीच माया ज्यावेळी योग माया बनते त्यावेळी ती देव येईपर्यंत थांबू शकते. योग माया वेगळी गोष्ट आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. ती दैवी माया आणि ही जी योग माया आहे, भगवंताला ते टेकवलं, तिथली ती योग माया उचलली, त्या टोपली ठेवली. पुन्हा ते वसुदेवजी त्या कारागृहात परत आले. काय अरे ज्याप्रमाणे मुंबईला मायानगरी म्हणतात तशी मथुरा मायानगरी आहे आणि मथुरेचं नावही सुद्धा मायापुरी आहे. विठ्ठला मथुरेला मायापुरी म्हणतात, हरिद्वारलाही सुद्धा मायापुरी म्हणतात. मायापुरी जिथं माया असते तिथे मायापुरी कुठेही असो. आणि मग योग माया मथुरेत आली. आल्याबरोबर कारागृहात तिला आणलं. कारागृहात आल्याबरोबर देवकी मातेच्या मांडीवर ठेवलं आणि मांडीवर ठेवल्याबरोबर ती योग माया रडायला लागली. काय माया म्हणजे काय? स्वतः रडते आणि मलाही रडवते, तिला माया म्हणतात. ती स्वतः रडते आणि दुसऱ्यालाही रडवते, ती माया आहे. आणि मग आता ती स्वतः रडायला लागली आणि कंसाला कळालं की आलंय जन्माला बालक. तो तिकडे तो रडायला लागला म्हणजे घाबरला. आता मला मारल्याशिवाय राहत नाही. शत्रू आला जन्माला. शत्रू जन्माला आल्याबरोबर तो तिथे आला. काय कुठे? कारागृहाजवळ. काय पाहत? ग्रहपाला समुत्थिता. योग माया तेथे आली आणि ग्रहपाल जे भगवंताला घेऊन जाते वेळी ते झोपले होते आणि माया आली. माया रडायला लागली. लगेच ग्रहपाला समुत्थिता. दशमस्कंदाच्या 4थ्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे. द्वारा सर्ववदावृता ततो बालध्वनिं श्रुत्वा ग्रहपाला समुत्थिता. बालिका आल्याबरोबर रडायला लागली आणि द्वारपाल जागे झाले. अगोदर झोपले होते. अरे ड्युटीवरती झोपायचं असतं का? तुम्ही एखाद्या कंपनीत कुठे ड्युटीला आहे, तुम्ही झोपा काढल्या तुम्हाला कंपनी ठेवेल का? काय जसा पहिला ततो बालध्वनिं श्रुत्वा, बालिकेची ध्वनी ऐकली अगोदर म्हणे उठती दूत नामा म्हणे उठती दूत माया करी आगत. नामा म्हणे उठती दूत नामा म्हणे उठती दूत रडे माया करिया कांत रडे माया करिया रडे माया करी आगत. रडे माया करी नामदेवरायांनी त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे उठती दूत. ज्यावेळी ते ग्रहपाल झोपलेले होते, नामदेवराय म्हणतात जशी बालध्वनी ऐकल्यामुळे अगोदर ते ध्वनी ते रडणं कंसाला ऐकू आलं आणि नंतर या द्वारपालांना ऐकू आलं.
अगोदर कंस झोपलेलाच नव्हता म्हणून त्याला उठायचा प्रश्न नाही, है की नाही? झोपलेलाच नव्हता तर उठायचा प्रश्न आहे का? नाही. आणि झोपल्यानंतर मग तर वेगळी गोष्ट आहे, है की नाही? काकडा कितीला सुरू होतो? काकड्याचा ब्रह्ममुहूर्त असतो, 4 ते 6 काकडा असतो. तर मी तुम्हाला सांगत होतो, नामदेवाने सांगितलं ते उठले दूत, परंतु कंस जसा उठला म्हणजे तो झोपलेलाच नव्हता, त्याला एवढी भीती निर्माण झाली होती, आपलं केव्हाही काही होऊ शकतं. आणि आता तो बालिकेचा रुदन करण्याचा रडण्याचा ध्वनी कानावर पडल्यावर एकदम घाबरला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. बापरे, आता बस मरावं लागणार. काय मी मरेल का तो मरेल हे सांगता येणार नाही, पण मृत्यू निश्चित आहे. त्याला कळालं होतं की मरण, पुष्कळ लोकांना मरण कळत असते, लक्षात ठेवा. संकेत येतात परंतु मरण कळत नाही. मरणाचे संकेत समजतात अगोदर. काही म्हातारी माणसात मरायच्या अगोदर म्हणतात याला बोलून घ्या, त्याला बोलून घ्या, लेकीला बोलून घ्या, जवायला बोलून घ्या, पोरं कुठे असतील त्यांना बोलवून घ्या. काय इतक्या दिवस बोलवण्याचं काम नव्हतं, आताच कशाला बोलावून घ्यायचं? काय आणि ते आले की बस गेला. संकेत येतात अगोदर, काय येतात आणि संकेताप्रमाणे बुद्धी होत असते, संकेताप्रमाणे बुद्धी काम करत असते. आता कंस जागाच होता, पळतच आला तर हे सर्व झोपलेले होते. कोणाच्या छातीत बुक्का मारला, कोणाच्या छातीत लात मारली, मग लागले उठायला पटापटापट. अरे याच्यासाठी तुम्हाला नोकर ठेवलं का मी झोपायसाठी? आईन माझ्या मुख्यावरती तुम्हाला अशा प्रकारची झोप लागलेली आहे. आणि माणसाला अशाच वेळी झोप लागते, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्याला. विठ्ठला विठ्ठल. आणि विनाकारण अवेळी ज्यावेळी झोप लागते त्यावेळी ती झोप अनर्थकारी असते. काल आम्ही येताना ट्रक डिवायडरवर चढला होता, मोठा ट्रक होता, पूर्ण फुटून तुटून मोकळा होऊन गेला. काय झालं? ड्रायव्हरला झोप लागली होती. ड्रायव्हरला, अरे जीवनाच्या गाडीचे तुम्ही आम्ही सर्वजण ड्रायव्हर आहोत. जीवन आपली एक गाडी आहे, त्याला आपण चालवत आहोत, है की नाही? आणि त्याच्यामध्ये कधी ॲक्सिडेंट होईल, कधी काय होईल हे माहिती आहे का? नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी नाही झाला तरी एकदाच ॲक्सिडेंट होतो मृत्यूचा, तिथं मात्र त्या ॲक्सिडेंटमधून कोणी वाचत नाही. आता काय झालं? कंस आला, जसा आला तसा कारागृहात गेला. देवकी मातेजवळ गेला, तिच्या मांडीवरती लेकरू होतं, पण ते होतं बालिका. आणि त्याला आकाशवाणीनं काय सांगितलं होतं? विठ्ठला विठ्ठला. काय? अष्टमो गर्भ, 8व्या गर्भातून जन्माला आला बालक तुझा वध करेल. आणि बालकाच्या द्वारे वध सांगितला होता, पण इथं बालिका जन्माला आली, कन्या जन्माला आली. आणि तो पाहतो तो ही तर कन्या जन्माला आलेली आहे. त्याने देवकीला विचारले की विपरीत कसं काय झालं, ही कन्या कशी जन्माला आली? ती तिथंही जन्माला आली नव्हती, जिथं दिसली होती उचलून आणली तिथं. आणि देव इथंही जन्माला आला नाही, तिथंही जन्माला आला नाही. योग माया सुद्धा भगवंताची स्वरूपा शक्ती असते, म्हणून त्या योगमायेचा जन्म होत नाही आणि भगवंताचाही जन्म होत नाही. ती माया इथं आली. इथं आल्यानंतर कंसानं पाहिली माया. दे म्हणाले, मला माझा शत्रू आहे, दे, मला मारायचं आहे. पाठीमागं 7 बालक मारले होते. किती बालक मारले होते? 6 बालक मारले. 7वा गर्भ रोहिणीच्या याच्यात गेला. आणि आता 8वा हा जन्माला आली जी बालिका. आणि कंसाला त्याचा विवेक अनावर झाला, तो बुद्धी भ्रष्ट होऊन गेली. आणि म्हणाली हिला जिवंत सोडणार नाही. देवकी म्हणाली, दादा अरे ही बालिका आहे, कन्या आहे, तू इतका शूरवीर आहे, तुझं काय बिघडू शकते? नाही 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 नाही. तो म्हणाला तुला राजनीती माहीत नाही, शत्रू कधीही लहान नसतो, लक्षात ठेवा. अरे विंचवाचं पिलू असतं म्हणून आपण खिशात ठेवतो का? ते शेवटी विंचवाचंच पिलू आहे, ते खतरनाक आहे. म्हणून शत्रू लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, दीन असेल, दुबळा असेल, पण तो लहान नसतो, लक्षात ठेवा. शत्रू म्हणजे खतरनाक वस्तू. विठ्ठला. हत्ती किती मोठा असतो हत्ती, पण त्याच्या कानात किंवा सोंडेत जर मुंगी गेली तर एवढा मोठा हत्ती मरतो. शत्रू किती? हत्ती एवढी एका मुंगी. शत्रू लहान आहे पण हत्तीसारख्या विशाल शरीराचा अंत करते, म्हणून शत्रूला लहान नाही समजायचं, लक्षात ठेवा. आणि मग कंस म्हणाला शत्रू काही लहान नसते ताई,
देती तुझी बालिका जे असेल ते, ती द्यायला तयार नाही, ती माया आहे. त्यारी कंसानं असा तिचा पाय धरला आणि तिच्या हातातून ओढली. ती गर 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 अशी फिरवली, भिंतीवरती मारणार अशी फेकून त्याच्या हातातून योगमाया सुटली. नंद गोप गृहे जाता यशोदा गर्भ संभवा. यशोदेच्या जवळ जन्माला आलेली योगमाया ती नंदबाबाच्या घरची इथं आणल्यानंतर कंसाने मारण्याचा प्रयत्न केला, हातातून सुटली आणि विंध्य पर्वतामध्ये जाऊन तिथे विलुप्त झाली, लुप्त झाली. आजही तेथे तुम्ही गेला तर विंध्यवासिनी माता म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे. मी तिथे अनेक वेळा अनुष्ठान केले माझे नवरात्रीमध्ये. काय विंध्यवासिनी, साक्षात महालक्ष्मी ती माया कंसाच्या हातातून गेली ना, आकाशात जाऊन तिने आकाशवाणी केली. तुझा लागी माती उपजला मदारी, उपजला मदारी, उपजला मदारी. तुझा लागी माती उपजला मदारी, उपजला मदारी, उपजला मदारी. तुझला गिवधी उपजला मदाधी. अरे तुला मारणारा तर माझ्या अगोदरच जन्माला आलेला आहे तू, आणि मला काय एखाद्या आबला स्त्रीला, माझ्या छोट्याशा बालिकेला काय मारतोस? त्यावेळी कंस पुन्हा घाबरला. शत्रू तर हातातून सुटला आणि वरती जाऊन म्हणतो की तुला वध करणारा, तुझा वध करणारा माझ्या अगोदरच आलेला आहे. म्हणून लक्षात ठेव, ज्या व्यक्तीला मृत्यूच्या भयानं इतकं घाबरून दिलं की त्याला रात्रंदिवस झोप नाही, तो पाण्यात, अन्नात, प्रत्येक वस्तूमध्ये शत्रू म्हणजे कृष्ण पाहायचा. याच्यात असेल, त्याच्यात असेल, त्याच्यात असेल. भक्ती भजन न करता त्याला आपल्या प्रत्येक वस्तूत देव दिसायचा, आणि आपले आयुष्य गेले भजन करून करून तरी आपल्याला देव दिसला का? नाही दिसला. मग कंस चांगला का भजन करणारे चांगले? हे सोडून बरं नाही यायला राग यायचा. अरे बाबा, तुकोबारायांनी काय म्हटलं आहे ते वर्म वेगळेची, भजनाचं वर्म वेगळं आहे. आम्ही म्हणतो त्या भजनात देव आहे किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे, परंतु ज्या अंतरंगातून भगवंताचं आपण भजन करू, प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श केलेला पाहिजे. आणि हृदयाला स्पर्श करून आलेल्या शब्दाचं ज्यावेळी तुम्ही भजन कराल, त्याला भजाल, त्यावेळी तुम्हाला ईश साक्षात्कार होऊ शकतो. आणि त्या गोपिकांना परमात्मा साक्षात्कार होण्यासाठी भक्ती करावी लागते, आणि आपल्या अनुभूतीचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी ज्ञान प्राप्त करावे लागते. आणि गोपिकांना ते सहज होतं. विठ्ठला लोका गोकुळीचा झाले ब्रह्मज्ञान, हो लोका गोकुळीचा झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीचा झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीचा झाले ब्रह्मज्ञान. केली अवधून जपत बे, केली अवधून जपत बे, हो माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, हो माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतप. त्यांना जप तप तीर्थाटन काहीच करायचं काम नाही पडलं, पोथी पुराण काहीच नाही. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतप. हे काय कारण आहे? हे एकच कारण आहे, भगवत अनुग्रह. यमयेश वृणुते तेन लभ्य. उपनिषद सांगतात, भगवंताने ज्याचा स्वीकार केला, आपलं म्हणून स्वीकारलं भगवंताने,
त्यावेळी त्याला कुठेही काही करायचं काम पडत नाही, त्यावेळी तो भगवत स्वरूप होत असतो. स्वामी रामतीर्थ नावाचे संन्यासी होते. ते सकाळी उठल्यानंतर फक्त छोटीशी प्रार्थना करायचे. काय म्हणायचे? ओ माय गॉड, आय एम पार्ट ऑफ थीम. हे माझ्या परमेश्वरा, मी तुझा आहे. एवढीच प्रार्थना करायची. ते काही 100-200 वव्या घेऊन झोपत नव्हते किंवा उठत नव्हते. फक्त एक लाईनची प्रार्थना करायचे, हे माझ्या परमेश्वरा, मी तुझा आहे आणि मला आपलं करून घे. गीतेचा मर्म एवढंच आहे. अहम एषा मम येते. गीतेत काय सांगितलं? अहम एषाम, मी यांचा आहे आणि माझे ते आहेत, हे अज्ञान आहे. अर्जुन काय म्हणाला? अहम एषाम, मी त्यांचा आहे, मी त्यांचा आहे, ते माझे आहेत, हे अज्ञान आहे. न तुम्ही कोणाचे आहात, न तुमचं कोणी आहे. मग तुमचं कोण आहे? फक्त परमात्मा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. परमात्माच फक्त आपला आहे जगामध्ये. बाकी हा प्रपंचाचा जो पसार आहे, जोपर्यंत व्यवहार आहे, तोपर्यंत या सर्वांचं काम पडणार आहे की नाही? मुलीचं काम पडणार, मुलाचं काम पडणार, जावयाचं काम पडणार, भावाचं काम पडणार, सर्वांचं. जोपर्यंत आपण व्यवहारात उतरलेलो आहोत, तोपर्यंत कोणाचंही कोणाला केव्हाही काम पडू शकते. परंतु ज्यावेळी गोपिकांच्या सारखं जीवन, कृष्णमय झालेलं जीवन, काय ज्यांना प्रपंचातल्या लोकांशी काहीच काम नव्हतं. एक विषय तो सकळांचा हरी, ज्याच्या आवडीने आवडी तरी. अंध बधिर हे प्रेत लोकाचारी, ज्याची कीर्ती गायली पुराणांतरी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. एको देवो देवकी नंदनो येव. त्यांना फक्त एकाकार वृत्ती झाली, फक्त आमचा देव आहे, देवाच्या व्यतिरिक्त आमचं कोणी नाही. विठ्ठला कृष्ण रूपी वेदिल्या गवळणी, कृष्ण रूपी वेदिल्या गवळणी, कृष्ण रूपी वेदिल्या गवळणी, कृष्ण रूपी वेदिल्या. हरी रूपे वेदिल्या गवळणी, हरी रूपे वेदिल्या. हरी रूपे वेदिल्या गवळणी, हरी रूपे वेदिल्या. देखती ऐकती, देखती ऐकती, तेची रूप कृष्ण रूपे वेदिल्या गवळणी, कृष्ण रूपे कृष्ण रूपे वेदिल्या गवळणी, कृष्ण रूपे वेदिल्या. कृष्ण रूपी वेदिल्या गवळणी, कृष्ण रूपी वेदिल्या. देखती ऐकती तेची रूप. त्यालाच पाहत होत्या, त्यालाच ऐकत होत्या, त्याच्याशी संबंध जोडला होता, तन्मय झालेल्या होत्या. श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी व्याकुळ माझे गेले हारतोनी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने, श्रीरंगा वाचोनी याती कोळ माझे गेले हरपोनी. श्रीरंगा वाचोनी अनुनेने. श्रीरंग म्हणजे श्रीकृष्ण, त्याच्या वाचून अनुमात्र सुद्धा कशाशी संबंध नाही. त्यांनी सर्वस्व आपलं देवाशी जोडलं होतं. काय आपणही जोडतो, पण देव सोडून आपण जोडत असतो. देवाला धरून जोडत नाही. देवाला सोडून देतो. अरे बद्रीनारायणाला गेले, आणला का पिशवीत देव? देवाला तिथं सोडून दिलं, तुम्हीच घरी आले. तुम्हाला माहित आहे की आपल्या घरात दुसरा कशाला बसवायचा? सहन होत नाही माणसाला दुसरं कोणाला बसवायचं. देवाला सुद्धा न बसवणारी माणसं आहेत. गोपिकांनी काय केलं? त्यांना विरोध होता.
त्यांनी देवाला बसवलं, आपल्या हृदयातच बसून घेतलं. घरात बसवल्यापेक्षा कुठं बसवायचा? आपल्या हृदयात बसवायचा. कोंडू कोंडून धरीन जीवे देह भावे पूजीन. आपल्या हृदय मंदिरामध्ये त्याला बसून ठेवलं. आणि म्हणून त्यांना आता विषय नाही राहिला. गवळणीचा विषय फार गुप्त आहे. कारण लक्षात ठेवा, गोपिकांचं प्रेमच एवढं आहे, त्या देवाशिवाय राहू शकत नाही. त्यांनी आपला सबाई आभ्यंतर संबंध परमेश्वराशी जोडलेला आहे. मग श्रीकृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये आले आणि त्या गोकुळामध्ये आल्यानंतर लीला क्रीडा केल्या. ज्यांच्या लीला तुम्ही पोथी पुराण कथामध्ये ऐकतच असता. मी काही तेवढ्या लीला सांगत नाही, पण लीलेचा सारांश सांगतो. विठ्ठला श्रीकृष्ण परमात्मा तिथे आले. गोपाळ गोपिका आल्या, सर्व आले. भगवान श्रीहरी आणि त्या सर्व गोपाळांच्या मध्ये त्यांच्याबरोबर राहायचा, त्यांच्याबरोबर सर्व लीला क्रीडा करायचा. आणि तुकोबारायांनी त्या प्रसंगाचं चित्र टिपलेलं आहे. अभंगाचा पहिला कडवं. उपजोनिया पुढाती येऊ, उपजोनिया पुढाती येऊ, उपजोनिया पुढाती येऊ, उपजोनिया पुढाती उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. उपजोनिया म्हणजे जन्मोनिया. काय बाबा हो, तुम्ही सर्वजण जन्माला आले तर पुढं या. आणि पुढं येण्यासाठी घर सोडावं लागतं. पुढं येणं सोपं नाही. पुढं येणं म्हणजे विकासात येणं. पुढं येणं म्हणजे प्रगतीकडे येणे. आपण जन्म घेतला तर आपली प्रगती झाली पाहिजे. प्रगतीकडे यायचं आहे आपल्याला, विकास पाहिजे. आपण डेव्हलप झालं पाहिजे आणि अन्य वस्तूला सुद्धा डेव्हलप केलं पाहिजे. आणि तुमची आमची सर्वांची धडपड एकासाठीच असते की आपण डेव्हलप झालो पाहिजे, आपण विकसित झालो पाहिजे, विकासाचा मार्ग आपल्याला मिळाला पाहिजे. कोणालाही मागं राहावं वाटत नाही, कोणालाही मरगळमध्ये राहावं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपला उत्कर्ष झालाच पाहिजे. आणि भगवंताने सर्व गोपाळांना एके दिवशी बोलावलं आणि गड्यांनो, आपण हे भिकारपण किती दिवस भोगत राहणार. गोकुळामध्ये गरिबी होती आणि देव आल्यानंतर उत्कर्ष व्हायला लागला. म्हणजे देव आल्यानंतर तिथला विकास व्हायला लागला. अरे तुम्ही जो महिना बर्बाद केला कशासाठी केला? की पुढे आपला विकास होईल. केला का नाही महिना बर्बाद? ज्याला कामं नव्हते ते तसे, ज्याला कामं होते त्यानं कामं सोडून ती कामं केली. कशासाठी? आपल्या भागाचा विकास होईल, आपल्या गावाचा विकास होईल, आपल्या देशाचा विकास होईल. म्हणून आपणही आपला समय बर्बाद केला. आणि विकास झाला तर तुमचा समय वाया नाही गेला, आणि काहीच नाही झालं तर तुमचा विकास, तुमचा वेळ घातलेला बर्बाद गेला. लोकशाही आपण विचार केला होता. पैसे देऊन निवडून येणं लोकशाही आहे का?
पैसे देऊन निवडून यायचं. गेला घरापुढं किती आहेत इतके, मग या काय करा 2-2 1-1 घ्या, याला मार त्याला मार त्याला मार. तेही आजपर्यंत मारत आले आणि तुम्हालाही मारत आले, पण आपले डोके अजूनही सुधारले नाही. काय म्हणून मला एकच सांगायचं, फालतू लोकांच्या मागे फालतू माणसं फिरले तर ठीक आहे, पण कामाच्या माणसानं फालतू लोकांच्या पाठीमागे फिरू नये. जो निस्वार्थ आहे, तुमचं काहीतरी भलं करू इच्छित आहे खऱ्या अर्थानं, वेळ घाला त्याच्या पाठीमागे. आणि जो स्वतःच्या स्वार्थालाच हे करायला बसलेला आहे त्याच्या पाठीमागे फिरू नका. तर मला एक सांगायचं, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, गड्यांनो पोरांनो आपण काहीतरी विकास करू. रोजचं त्या ठिकाणी दही दूध मथुरेला विकायला जायचं. त्यांच्या ज्या आई होत्या, गोकुळामध्ये माणसांचं राज्य नव्हतं, यांचं राज्य होतं, महिलांचं. भगवंताने काय केलं म्हणजे भगवंताने नारी प्रधान संस्कृतीचं पालन केलं. भगवंताने नारीला जास्त महत्त्व दिलं आणि माणसांना कमी महत्त्व दिलं. माणसांना एकच काम, दिवसभर गायी चारायच्या, गायी चारून घरी आणून बांधल्या, मग त्या गायी बायांच्या ताब्यात यायच्या. मग बाईनं त्यांना चारा टाकायचा, सकाळी उठल्यानंतर त्यांचं दूध काढायचं, काढलेल्या दुधाचं दही करायचं, लोणी करायचं, तूप करायचं, ते मडक्यात टाकायचं, पुन्हा बाजाराला न्यायचं, विकायचं. पैसा त्यांनी आपल्याजवळ ठेवायचा, माणसाजवळ पैसा देत नव्हत्या त्या. आजही या देशाने महिलांच्या हाती सर्व द्या, देश काहीच करायचं नाही, माणसं आपोआप सुधारतात. माणसाच्या हातात पैसे असल्यामुळे माणसं बिघडलेले आहेत. पैसे तुमच्या हातात पाहिजे. पैशाला आपण लक्ष्मी म्हणतो आणि तुम्ही लक्ष्मी आहात. पैसा तुमच्याजवळच व्यवस्थित राहू शकतो, लक्ष्मीजवळ लक्ष्मी राहते, आहे की नाही? आणि तुम्ही पैसा लक्ष्मीला सोडून दिला, माणसाजवळ पैसा दिला, म्हणून नोटा वाटायला लागले की द्या आम्हाला मतदान, आहे की नाही? तुमच्याकडे असताना तुम्ही एक पैसा सुद्धा दिला नसता निवडून येण्यासाठी, लक्षात ठेवा. आणि मग त्या यांच्या हाती सर्व गवळणीच्या, बाजार करायचा, हाट करायचा, पैसा त्याचा हिसाब किताब सर्व बायांच्या जवळ. आणि बाया तिथल्या इतक्या हुशार होत्या, दही विकायला न्यायचं, लोणी विकायला न्यायचं, तुंप विकायला न्यायचं. मग घरी कोणता पदार्थ राहिला? ताक. घरी काय राहिलं? ताक. आणि सकाळी माणसांना आता त्याला गाई सोडावं लागायच्या, एवढा लंबा गिलास असायचा. आपल्यासारखे आता ते चहाचे गिलास पाहतो मी कधी कधी, त्याच्यात चहाच किती बसतो पता नाही, आणि तुम्ही इतके मस्तीनं पेता धरून असं, एवढाच गिलास असतो तो, 1 इंच 1.5 इंच तो असा प्रकारचा खोल असतो, आणि त्याच्यात चहा किती बसतो. ठीक आहे. तर परिस्थिती काय, लंबा गिलास, एक चांगला जबरदस्त ताकाचे 1-2 गिलास पाजले की दिवसभर ते रानात पडलेला असायच्या धुंदीमध्ये, त्याला डोकंच चालायचं नाही त्याचं. गाई परत आणायच्या वेळी ते डोक्यात यायचं की आलं घरी. इतक्या बाया हुशार होत्या. खानगावच्या नाही बरं, त्या गोकुळच्या. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला जर अनुभव प्यायचा असेल 2-3 गिलास तुम्ही ताक पिऊन या इथं कीर्तनात. 5 मिनिटात जर झोप नाही लागली तुम्हाला तर मी सांगतो, आहे की नाही? मग काय, माणसाला दिवसभर गुंगीत ठेवायच्या बाया, आणि संपूर्ण प्रपंचाचा व्यवहार त्या करायच्या. त्यावेळेस का चहा होता का? चहा नव्हता, काय नव्हतं. इथे त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी हे खायला मिळत होतं सर्व काही. माणसं तिकडे गेले आणि मग ते ताक राहायचं, एक नाही. तर घरी ताक राहायचं, बाकी सर्व सेल व्हायचं, त्याचा पैसा व्हायचा. आणि भाऊ पिऊन पिऊन उरलं काय, म्हशी पाळतात लोक, पहिल्याने म्हशी पाळत होते. ताक उरलं की तेव्हा घराला पाजायचं. कोणाला पाजायचं? वघराला पाजलं, आणि त्या वघराला ताज पाजलं एकदा की जे वघारू एकदा खाली पडलं की दिवसभर ते उठत नाही, म्हशीचं वघारू, आहे की नाही? तशा गवळणी हुशार होत्या. वघराला जे ताक पाजून द्यायचे आणि वघार शेतात जाऊन गाईच्या पागा पडून राहायचे, दिवसभर उठायचे नाही. तर ही कला जी आहे काय, भगवंतानं लीला केली आणि गोपिकाने कला चालवली. कला आणि लीलेचा संगम गोकुळामध्ये नित्य असायचा, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून आनंद लुटायला मिळायचा. श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळ एकत्र केले, जवान एकत्रित केले, आणि जवानांना सांगितलं, बाबांनो खायला प्यायला भरपूर पोटभर मिळते का? ते म्हणाले खायला प्यायला मिळते पोटभर, पण
दही घरी असून दही मिळत नाही, लोणी घरी असून लोणी खायला मिळत नाही, आणि तुंप घरी असून तुंप खायला मिळत नाही. मग तुमच्या घरी आहे तर जातं कुठं? मला मथुरेत जातं सर्व. आमच्या आई सर्व पैसा करण्यासाठी तिकडे विकायला नेतात आणि पैसा करून ठेवतात, पण आम्हाला मात्र पोटभर कधीच देत नाही. मग देवानं एक आयडिया काढली, त्या देत नाही का आपण जरूर खाऊ, पण चोरी करून खाऊ. विठ्ठला विठ्ठल. भगवंत काय म्हणतो त्यांना? चला जाऊ चोरी लोणी, चला जाऊ चोरू 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 लोणी, चला जाऊ लोणी, चला जाऊ लोणी. आजी घेऊ चंद्रधनी, आजी घेऊ चंद्रधनी, चला जाऊ चोरोनी, चला जाऊ चोरोनी, चला जाऊ चोरोनी, चला जाऊ चोरोनी. चला जाऊ चोरुलोनी, आज घेऊ चंद्रधनी. चला गड्यांनो, जोपर्यंत आपल्या आई वगैरे आपल्याला पोटभर दही दूध दुभत देत नाहीत, आपण चोऱ्या करून खात जाऊ, पण पोटभर खात जाऊ. सर्वांना जमा केलं आणि भगवंतानं चोरी करायचा आदेश दिला, आणि सर्व गोपाळ भगवंताच्या सोबत चोरी करू लागले. चोऱ्या करायचे, पण चोरीत मात्र कोणी सापडत नव्हतं, इतकी हात सफाई होती. विठ्ठला. चोरी करायचे, पण चोरीत मात्र चोर सापडायचे नाही. गवळ्याचा पोर एक गोप्या भला, गवळ्याचा पोर एक गोप्या भला, बहुतची खेळ खेळला रे, बहुतची खेळ खेळला रे. खेळ खेळ परिणाय सापडे, एक खेळिया शहाणा रे, एक खेळिया शहाणा रे, एक खेळिया शहाणा रे, एक खेळिया शहाणा रे. ऐक खेळिया तुला सांगले, तुझे सांगितले ऐसी दरुड खेळ खेळ, तुझे सांगितले ऐसी दरुड खेळ खेळ. ऐक खेळिया तुला सांगले, दरुड खेळ. गवळ्याचा पोर एक गोप्या भला, बहुतची खेळ खेळला रे. खेळ खेळ परिडाई न सापडे, तो एक खेळिया शहाणा रे. ऐक खेळिया तुला सांगतो, ऐसे जाणून खेळ खेळे. गवळ्याचं पोर, गोप्या म्हणजे श्रीकृष्ण. पुष्कळ चोऱ्या केल्या, पुष्कळ खेळ खेळले, पुष्कळ काय काय लीला केल्या. खेळ खेळे परी डाई न सापडे. खेळ सर्व केले, पण कोणालाही तो सापडला नाही. तो एक खेळिया शहाणा रे. कारण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुड सगळा मनी. असा खेळिया, इतका चतुर खेळिया होता. आणि मग नाना प्रकारच्या लीला केल्या. भगवंताने तुकोबरायांनी हेच म्हटलं की उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. पुष्कळ खेळ खेळले, पुष्कळ चोऱ्या केल्या, पण कोणाला चोरी सापडले नाही. आणि देवाने म्हटलं बाबा बरं झालं, आतापर्यंत नाही सापडलो, चोऱ्या तर पुष्कळ केल्या, पण भविष्यात कोणी आपल्याला पकडणार नाही, त्याच्यासाठी एक काम करा. काय करायचं आहे? भगवंताने उद्या आपल्याला वनामध्ये वनभोजन म्हणजे काला करायचा आहे. तर प्रत्येकाने आता आजपासून चोऱ्या बंद आदेश आला, आणि सर्वांना सांगितलं आपापल्या घरच्या शिदोऱ्या घेऊन या. दुसऱ्या दिवशी सर्वांनी शिदोऱ्या आणल्या, आणि गायीच्या पाठीमागे सर्वजण. काय गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई
गोपाळ यमुनेच्या तटी येती पानिया मिळोनी जग जेरी येते पानिया मिळोने चेंडू तो गुणा खेळते वाळव गुणा खेळते वाळवंटी चला चला मनती पाहू दृष्टी वो आयच्या गोपिका त्या कामात आईच्या गोपिका त्या कामात सर्व गायी गोपाळ यमुनेच्या तटी येती पानिया मिळवणी जगजेठी चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी चला भक्तु भक्ती पक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू भक्तु भक्ती पक पोरा त्रिगुण खेळ मांडू भक्तु भक्ती पक पोरा खडग हाणू टिरले वरी तेना तुझे उडा पाऊली आमचा देसू देता हरी गळ्यानो राजा दिले गळ्यानो राजा दिले लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांड नाना प्रकारचे खेळ आहेत है की नाही विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी अशा प्रकारचे नाना प्रकारचे चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी चला चला मनती पाहू दृष्टी कोण म्हणतंय गोपिका म्हणतात अरे गावात मस्ती धिंगाणा करायचे सर्व त्रस्त झाले होते आता जंगलात गेले गायीच्या पाठीमागे आणि त्या गवळीला चला तिथं जाऊन पाहू गावात कंटाळलेले लोक तिथं कसे खेळतात ते पाहण्यासाठी भगवंताने म्हटलं खेळ खेळले आणि शिदोऱ्या सोडल्या खडकी सोडियल्या मोठा हरीचा दहिकाला गोमटा आणि असा गोमटा दहिकाला आणि सर्वांनी त्या ठिकाणी भगवंताच्या सोबत तो काला ती शिदोरी ते भोजन सेवन केलं आणि भगवंताने शेवटी त्या ठिकाणी सर्वांना विचारलं बाळांनो भावांनो गोपाळांनो कसं वाटलं हा कार्यक्रम कसा वाटला कीर्तन झालं की कीर्तनकार गावातल्या लोकांना विचारलं कसं वाटलं आमचं कीर्तन अरे तुला काय करायचं कसं का वाटणं गावातल्या लोकांना स्वतःला काही विचारायचं नसतं आणि मग काय झालं देवानं विचारलं बरोबर तेव्हापासून प्रथा पडली झाल्यानंतर विचारायचं कसं झालं लग्न झालं मग आपण विचारतो मित्रांना दोस्तांना कसं वाटलं कसं झालं हे ज्याला जसं वाटलं तसं तो सांगतो पण त्या ठिकाणी ज्याला खराब वाटतं ते म्हणतो चांगलं झालं हे की नाही माणूस मेलेला आहे कसा मेला किती बदमाश होता दुष्ट होता तो मेला तरी लोक भाषण करताना म्हणतात काय माणूस होता गावात रत्न होतं काय म्हणजे विनाकारण प्रशंसा करावी लागते तो व्यवहार आहे काय तो व्यवहार आहे व्यवहाराप्रमाणे सर्व चालावं लागतं देवाने म्हटलं आपला कसं काय प्रोग्राम झाला वनभोजनाचा तर त्यांनी गोपाळाने इतकी प्रशंसा केली दुसऱ्या चरणात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे
तैसे नाही कवळ काही काल्याचे. हा इथला जो भोजनाचा आनंद आहे, वनभोजनाचा आनंद आहे, गोपाळ म्हणतात हा आनंद वैकुंठात सुद्धा नसेल. वैकुंठी तो नाही म्हणतात असा. याचा अर्थ भगवंताच्या बरोबर जे वैष्णव गोपाळ आले होते ते वैकुंठात सुद्धा त्याच्यावर होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबराय सुद्धा वैकुंठात होते. म्हणून वैकुंठाची परिस्थिती महाराजांना माहीत होती, म्हणून तिथं येऊन त्यांनी सांगितलं की वैकुंठात जे कृष्ण सानिध्यात आहे ते वैकुंठात नाही. काय आता शिदोऱ्या सोडल्या, सर्वांच्या पुढे मानल्या, आणि मग सर्वांनी भगवंतानी आदेश केला किंवा गोपाळांनी वैष्णवांनी आदेश केला, एकमेका देऊ मुखी सुखी घालू उंबरी. एकमेकाच्या मुखात. पूर्वी प्रथा अशी होती, काला वाटल्या गेला की हात एकानं दुसऱ्याच्या हातावर द्यायचं नाही, एकानं दुसऱ्याच्या मुखात ठेवायचं. काला वाटू एकमेका. वैष्णव निका इथं म्हणतात एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई.
भैरवनाथाच्या कृपेने आपल्या श्री क्षेत्र खानगाव येथे हे भैरवनाथ क्षेत्र आहे. आपल्या गावातील भगवान भैरवनाथ हे जागृत देवस्थान आहे. काय जागृत देवस्थान आहे. आणि या जागृत देवस्थानावरती आपल्या भागातील सुप्रसिद्ध संत वैकुंठवासी हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने चालत आलेला हा ज्ञानयज्ञ 49व्या वर्षामध्ये पोहोचलेला आहे. 25 वर्षापासून मी सुद्धा या खानगावला ही सेवा करत आहे. अनेक वर्षापासून हे सर्व ग्रामस्थांचं पुण्य आहे. सर्व ग्रामस्थांची भक्ती आहे, प्रेम आहे. आणि तुम्ही त्या प्रेमाला टिकून ठेवलं हीच मला माझ्या जीवनामध्ये विशेषता वाटते. पुष्कळ मंडळी आहे, सर्वांचे नाव घेणं तर अशक्य आहे. कोणाचं नाव घ्यायला गेलो कोणाचं राहिलं त्याला बरं वाटणार नाही म्हणून कोणाचं नाव घेत नाही. कंबाईन सर्वांना सांगतो की तुमचं सर्वांचं आबालवृद्धांचं नरनारीचं सर्व गावकऱ्यांचं हे प्रेम आहे. आणि त्या प्रेमाने हा सदैव उत्सव आजपर्यंत चालत आला. कोणतंही विघ्न कधीही या उत्सवामध्ये पडलेलं नाही. पुनश्च एकदा संपूर्ण आमचे जे काही गुणीजन आहेत, वादक आहेत, त्याप्रमाणे गायक आहेत आणि आमचे काही जी संत मंडळी आहे, कीर्तनकार आहेत, या सर्वांच्या प्रेमाचा खूप खूप अशा प्रकारचा आदर करतो. गावकऱ्यांनी जे आजपर्यंत प्रेम दिलं त्या प्रेमाचाही खूप खूप आदर करतो. सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि पुढच्या वर्षीची सूचना सुवर्ण महोत्सव जो पुढच्या वर्षीचा आहे तो सर्वांनी ध्यानात ठेवावा आणि तो करण्याचा प्रयास करावा अशी आशा करतो. आणि पुनश्च एकदा माझ्या झालेल्या सेवेला भगवत चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वरा प्रकाश